अजिबात ब्रेडचा वापर न करता घरीच आपण हेल्दी सँडविच आणि अप्पे बनवूयात. तर झटपट नाश्ता आपण घरच्या घरी तयार करून घ्यात. नमस्कार, कीर्ती डिलाईट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी इथे कॉर्न उकडून घेतलेला आहे. थंडी आहे, हिवाळा आहे आणि व्हेजिटेबल्स घालून जर आपण सँडविच किंवा अप्पे बनवला तर एकदम स्वादिष्ट आणि हेल्दी टेस्टी नाश्ता तयार होतो. तर मी ते कॉर्न उकडून घेतलेलं आहे. ते चॉपरमध्ये मी थोडं बारीक करून घेणार आहे. खूप जास्त बारीक करून घ्यायचं नाही. तर मी इथे एक बीट किसून घेतलेला आहे. कॉर्न मी असं जाडसरच बारीक केलेला आहे. तर एका पातेल्यामध्ये जाडसर आपण कॉर्न घालूयात, किसलेला बीट घालूयात आणि थोडी कोथिंबीर घालूयात. जर तुम्हाला इथे हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि जर लहान मुलांसाठी हा हेल्दी नाश्ता बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करा आणि लाल तिखट थोडंसं अर्धा चम्मच घातला तरी चालेल. तर मी इथे 1 ते 2 टेबलस्पून बेसन घेतलेला आहे आणि 1 चम्मच आपण तांदळाचं पीठ घालूयात आणि 1.5 वाटी मी इथे रवा वापरलेला आहे. तर इथे मी थोडंसं तीळ पण घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालूयात. इथे मी लाल तिखटाचा वापर करते तर मी इथे 2 टेबलस्पून लाल तिखट पावडर वापरलेला आहे आणि हा सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे दह्याचा पण वापर करू शकता. मी इथे दह्याचा वापर केलेला नाही. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा सारण भिजवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनटं बाजूला रेस्ट करायला ठेवूयात. म्हणजे सर्व जे सारण आहे, रवा आहे, छान मुरेल. तर 15 ते 20 मिनटं झाले आहेत. तर आपण ना अप्पे बनवायला घेऊयात. तर मस्त रवा पण मुरलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मी सर्वात आधी इथे तडका देणार आहे. तर तडका ऑप्शनल आहे. मी इथे ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे. तेल छान गरम झालं, त्यामध्ये जिरा घालून मस्त सारणला तडका देऊयात. तर हा तडका दिल्याने खरंच नाश्ता एकदम टेस्टी होईल. नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. तर मी इथे इनोचा वापर करते. तुम्ही इथे सोडा किंवा बेकिंग सोड्याचा पण वापर करू शकता. तर मी इथे इनो थोडासा घातलेला आहे आणि त्यावर थोडं पाणी घातलं आहे. तर अप्पे पॅनला आपण मस्त तेल लावून घेऊयात आणि हे सारण यामध्ये आपण घालूयात. तर हा सारण ना 2 नाश्ता तयार करेल. म्हणजे कसं, अप्पे पण आणि सँडविच पण. तर तुम्हाला पुढे सँडविच पण मी बनवून दाखवणार आहे. तर गॅसवर कमी गॅसवरच आपण अप्पे शिजायला ठेवूयात. तर तोपर्यंत सँडविच बनवून घेऊयात. तर मी इथे सँडविच मेकरला तेल लावून घेत आहे. तुम्ही तूप पण लावू शकता आणि बाजूला अप्पे पण आपण चेक करून घेऊयात. तर पलटवून घ्यायचं आहे. थोडं तेल घालून आपण पलटवून घेऊयात. तर या पद्धतीने झटपट नाश्ता नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना टिफिनमध्ये जर हेल्दी काही बनवायचं असेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर मी इथे सँडविच पण तयार करून घेते. तर तुम्ही यामध्ये चीज वगैरे सर्व घालू शकता. मी इथे चीज पण घातलेला आहे. तर सँडविच पण मी एका बाजूला गॅसवर ठेवला आहे. तर पहिली बॅच अप्प्यांची झालेली आहे. थोडासा सारण उरला होता, मी ते पण बनवून घेतलेला आहे. तर सँडविच पण आपला मस्त भाजून घेऊयात. पलटी पलटी करून भाजून घेऊयात. तर मी चेक करून घेते. सँडविच आपला रेडी आहे. तर मस्त आपला नाश्ता पण रेडी झालेला आहे. चला मग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर मी सँडविचचे 2 भाग करून घेते आणि अप्पे पण सर्व करून घेऊयात. तर मी इथे टमॅटो केचप आणि चिली सॉस मिक्स करून या सँडविच आणि अप्प्यांसोबत सर्व करणार आहे. तुम्ही कोणतीही चटणी इथे बनवू शकता किंवा टमॅटो केचपसुद्धा दिला तरी चालेल. तर बघू शकता आतमध्ये छान सँडविच पण शिजलेला आहे. कोणत्याही ब्रेडचा वापर न करता सँडविच मेकरमध्ये आपल्याला हेल्दी सँडविच तयार झालेला आहे आणि हेल्दी अप्पे पण तयार झालेले आहेत. तर बीट यामध्ये घातला आहे, त्यामुळे कलर पण एकदम
छान आलेला आहे, सुरेख आलेला आहे. कोणताही फूड कलर मी इथे वापरलेला नाही. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. मी इथे पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करून घेतलेला आहे. पेरी पेरी मसाला ऑप्शनल आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात अशाच छान छान नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.